1974 मध्ये मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली राजेश खन्ना आणि मुमताज अभिनीत रोटी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सुपरहिट चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेली व्यक्तिरेखा केवळ एका भाकरीसाठी गुन्हेगार बनली होती. रोटी चित्रपटाप्रमाणेच या कथेतही एक नोकर रोजी नावाच्या मालकिणीला एका रोटीसाठी म्हणजे भाकरीसाठी तिची हत्या करतो. रोटी चित्रपटातील नायक राजेश खन्ना यांच्याप्रमाणे या नोकराचेही नाव राजेश आहे, हा देखील योगायोग. हा नोकर मालकिनीच्या इतक्या जीवावर का उठला होता, ही दर्दनाक कथा ऐकून तुमचे डोळे नक्की पाणावतील. यात गुन्हेगार राजेश असला तरी त्यावरची ही परिस्थिती ओढावल्याने हा समाज म्हणून आपण काय करत आहोत, हा देखील प्रश्न तुम्हाला पडू शकेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करणे अत्यंत मोफत आहे. तुमच्या एका सबस्क्राईबच्या पावलाने मला मोठे बळ मिळेल आणि अशा कथा आणण्यासाठी ऊर्जा मिळेल. तर कथेला सुरुवात करूया. राजेश उर्फ विलात पासवान हा बिहारचा रहिवासी होता. तो हरियाणातील राजिंदर सिक्का यांच्या घरी काम करत होता. राजिंदर सिक्का हे शहरातील मोठे उद्योजक आणि बालाजी स्टोन क्रशरचे मालक होते. त्यापूर्वी राजेश हिरादाबाद स्थित RK स्टोन क्रशरमध्ये काम करायचा. तिथे त्याला कमी पगार मिळाला, त्यामुळे तेथील काम सोडून तो राजिंदर सिक्का यांच्या घरी आला. इथे जेवण आणि निवारा याशिवाय मासिक 8,000 रुपये वेतन मिळत होते. राजिंदर सिक्का यांनी त्याला त्याच्या घरासमोरील प्लॉटमध्ये राहण्यासाठी जागा देखील दिली होती. 15 मे 2019च्या रात्री राजेशला लवकर झोपावे लागले. याचे कारण होते त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे होते, कारण 16 तारखेला राजेंद्र सिक्का यांना एका कोर्टात जायचे होते. गेल्या 20 दिवसांपासून राजेंदर हे घरीच होते, कारण म्हणजे त्यांचे ऑपरेशन झाले होते. वास्तविक राजेंद्र सिक्का यांचे वजन खूप वाढले होते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचे वजन कमी करण्यासाठी ते ऑपरेशन केले गेले होते. मात्र 16 मे रोजी राजेशला सकाळी 7 वाजता जाग आली. सर्वप्रथम त्याने शेडमध्ये उभी असलेली कार धुतली. त्यानंतर राजेशने राजेंद्र सिक्का यांना ड्रेस घालून सर्वांसाठी नाश्ता तयार केला आणि त्यांना खाऊ घातला. 11:15 वाजताच्या सुमारास राजेंद्र सिक्का हे मुलगा दीपांशू याच्यासोबत घरातून बाहेर पडले. राजेश व्यतिरिक्त आता घरामध्ये दीपांशू याची पत्नी रोजी आणि त्याचे 7 महिन्यांचे मूल होते. राजेंद्र आणि दीपांशू निघून गेल्याने राजेशने संपूर्ण खोली साफ केली. मग तो छताचे पंखे साफ करू लागला. हे सर्व काम उरकून तो कपडे धुण्यासाठी समोरच्या प्लॉटवर गेला. कपडे घेऊन तो घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने रोजीला दरवाजा उघडण्यासाठी अनेक वेळा फोन केला, पण आतून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. तो बराच वेळ दाराची घंटी वाजवीत बसला. शेवटी हार मानून त्याने दीपांशू याला फोन केला. कपडे मशीनमध्ये सुकवायचे आहेत, पण वहिनी दार उघडत नाही असे त्याने दीपांशूला सांगितले. दीपांशू देखील रोजीला फोन करत होता, परंतु त्याच्या फोनला देखील रोजी उत्तर देत नव्हती. अखेर दीपांशूने राजेशला घरामध्ये प्रवेश करण्यास सांगितला. दीपांशूच्या सांगण्यावरून राजेशने घरात प्रवेश केला, मात्र आतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. तो जोरजोरात ओरडू लागला. हा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी देखील त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यांनाही धक्का बसला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. तोपर्यंत राजेंद्र सिक्का आणि दीपांशू देखील घरी पोहोचले होते. नियंत्रण कक्षात कोणीही फोन उचलला नव्हता. तेव्हा त्यांनी अर्जुन नगर पोलीस चौकी गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. हे प्रकरण एका हाय प्रोफाईल कुटुंबाशी असल्याने तेथील SP कुलदीप यादव हे देखील स्वतः घटनास्थळी पोहोचले. दीपांशूची पत्नी रोजी हिचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते. सोफ्यावर रक्ताचे डाग होते आणि मृताचा गळा चिरलेला असताना रक्ताचे थेंब भिंतीवर देखील उडाले होते. हत्येला फारसा काळ ओसरला नव्हता असे साक्ष देणारे शिडकाव या भिंतीवर होते, परंतु 7 महिन्यांचा निरागस बालक आईच्या मृतदेहाजवळ बसून तिच्या छातीला मिठी मारून रडत होता. नंतर नोकर राजेश खोलीत आल्यावर त्याने मुलाला जवळ घेतले. घराबाहेरील रस्त्याचा सडा पडला होता. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार पळून गेला, त्यामुळे त्या रक्ताचे डाग सर्वत्र पसरले होते. क्राईम पथकाने रक्ताच्या थारोळ्याची तपासणी करून विविध ठिकाणाहून बोटांचे ठसे घेतले. मारेकऱ्याचा सुगावा लागण्यासाठी पोलिसांनी CCTV चित्रीकरण तपासले.
मात्र CCTV कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले. गेल्या 1.5 महिन्यापासून CCTV कॅमेरे नादुरुस्त असल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी गल्लीतील घराबाहेर लावलेले CCTV तपासले. मात्र बहुतांश कॅमेरे येथेही बंद होते. मारेकरी कोणत्याही कॅमेऱ्यात दिसला नाही. पोलीस या प्रकरणाकडे छोट्या मोठ्या कोनातून पाहू लागले. आतापर्यंत तपासात जे काही समोर आले होते त्यावरून या घटनेत कोणीतरी जाणकाराचाच हात असू शकतो असा पोलिसांना अंदाज येऊ लागला. आतापर्यंत सिक्का कुटुंबाने कोणावरही संशय घेतला नव्हता किंवा कोणीही वैयक्तिक किंवा व्यावसायिक शत्रुत्व उघड आले नव्हते. गेल्या वर्षीच दीपांशू आणि रोजी हिचे लग्न झाले होते, त्यामुळे त्या अँगलचा देखील पोलीस शोध घेत होते. SP कुलदीप यादव यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी 4 पथके तयार केली. घटनास्थळी दरोडा किंवा चोरी देखील झाली नव्हती. प्राथमिक तपासात केवळ रोजीच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. मात्र ज्या क्रूरतेने ही हत्या करण्यात आली होती त्यावरून वैयक्तिक वैर्याचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने पुन्हा एकदा गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी बारकाईने केली. यावेळी पोलिसांनी नोकर राजेश राहत असलेल्या घरासमोरील प्लॉटची देखील पाहणी केली. पोलिसांना तिथे असे काही पुरावे सापडले ज्यामुळे पोलिसांनी सिक्का कुटुंबातील नोकर राजेशला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. वास्तविक इन्स्पेक्टर भगवान यादव यांना नोकर राजेश याच्यावर आधीपासूनच संशय होता, कारण त्याच्या खोलीची झडती घेतल्यावर हा संशय अधिकच बळावला. पहिला संशय असा होता की हत्येनंतर जेव्हा त्याचा मालक आणि पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा नोकर अतिशय दुःखाचे नाटक करून जोरजोरात रडू लागला होता. दीपांशूशी फोनवर बोलताना त्याने सुरुवातीला कपडे वाळत घालण्यासाठी सांगितले होते, परंतु त्यानंतर त्याने सांगितले की मी जर्रा आणायला गेलो होतो. तर तिसरा संशय असा होता की राजेश राहत असलेल्या घरातून काही कपडे सापडले होते जे त्यावेळी धुतले गेले होते. ते पूर्णपणे ओले होते. कदाचित ते लवकर सुकवण्यासाठी राजेशला मशीनची गरज होती. याशिवाय एका ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळ एक साबणही सापडला होता. त्या साबणावर हलके रक्ताचे डाग होते. बहुधा त्याने साबणानेच हात धुतले असावे असा संशय भगवानसिंग यादव यांना झाला होता. राजेशची चौकशी करत असताना तो पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रोजी सिक्काच्या हत्येची त्याने जी कहाणी सांगितली त्यावर विश्वास ठेवणे फारच कठीण झाले होते. राजेशने सांगितले की रोजीने त्याला कमी जेवण दिले म्हणून तिची त्याने हत्या केली. केवळ भाकरीसाठी कोणी असा खून करू शकतो का यावर पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता. मात्र राजेशची चौकशी केल्यानंतर हत्येची जी कहाणी समोर आली ती पुढील प्रमाणे. राजेशच्या आईचं निधन झालं होतं. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी, वडील होते. राजेश सोडून बाकी सर्व भावंडांचे लग्न झाले होते. तोही आपल्या गावाजवळ शेकडो किलोमीटर अंतर असलेल्या भागात पैसे कमवण्यासाठी आला होता. सिक्काच्या घरात तो आनंदी होता. इथे पोट भरून जेवायला मिळवते, चांगला पगार मिळवता. त्याने सिक्का कुटुंबाची तत्परतेने सेवा केली. नोकर आणि मालक यांच्यातील सर्व सुरळीत चालले असताना अचानक राजेशच्या आयुष्यात एक डोंगरासारखे संकट उभे राहिले. एके दिवशी राजेशला त्याच्या गावातून त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी आली. त्याच्या वडिलांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. 30 मार्च 2019 रोजी राजेशच्या वडिलांचे निधन झाले. तो गावी गेला आणि 19 एप्रिलला तो पुन्हा सिक्का कुटुंबाच्या नोकरीवर परतला. राजेशने सांगितले की दीपांशू साहेब यांचे 28 फेब्रुवारी 2018 रोजी रोजीसोबत लग्न झाले होते आणि त्यांच्या आयुष्यात नवीन सून आल्याने तिथूनच खऱ्या अडचणींना सुरुवात झाली. दीपांशूच्या लग्नाआधी तो स्वतः त्याच्या घरी जेवण बनवत असे, पण लग्नानंतर 2.5 महिन्यांनी नवीन सूनबाईने स्वयंपाक करायला सुरुवात केली. रोजीच्या स्वयंपाकावर त्याचा आक्षेप नव्हता. रोजीने त्याला कमी जेवण दिले हा त्याचा आक्षेप होता. राजेंदर आणि दीपांशू शिवाय त्याने रोजीकडेही याबाबत तक्रार केली होती, पण कोणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते किंवा त्यांची समस्या गांभीर्याने ऐकून घेत नव्हते. वडिलांच्या निधनानंतर गावावरून परतल्यानंतर त्यांचा खाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला. रोजी त्याला खाण्यापिण्याला कमी द्यायची. चहाचा छोट्या कपात एक घोट मिळत असे. त्याला मुख्यत्वे दुपारचे आणि रात्रीचे जेवण शिळे मिळत असे. अन्न मागितल्यावरच ती अनेकदा म्हणायची, तुम्ही अन्नासाठी जनावरेसारखे बोलता आणि जनावरेसारखे खाता. वडिलांच्या मृत्यूनंतर राजेशला ही समस्या अधिक भेडसावू लागली. रोजी त्यांना मोजून 4 ते 5 रोट्या द्यायची. त्यापैकी 1 रोटी तो त्याच्या दिवंगत वडिलांच्या नावाने काढायचा आणि पुत्र्यांना खाऊ घालायचा. त्यामुळे त्याला रोटी ही आता कमी मिळू लागली होती. रोट्या खाल्ल्या की नाही हे देखील त्याला कळत नव्हते.
16 मे रोजी घटनेच्या दिवशी असाच प्रकार घडला. सकाळी 7 वाजल्यापासून काम केल्यानंतर दुपारी भूक लागल्याने त्याने रोजीकडे जेवण मागितले. यावर रोजी त्याला म्हणाली, अजून जेवण तयार नाही, दीपांशू आल्यानंतर करण्यात येणार आहे, तरच तेव्हा तुम्हाला जेवण मिळेल. यावर राजेशने हात जोडून विनंती केली, वहिनी साहेब, हे लोक कधी येतील माहीत नाही, पण मी भुकेने मरतोय. तुम्हाला जेवण शिजवता येत नसेल तर मी शिजवून खाईन. मग रोजीने त्याला पुन्हा अपशब्द वापरून जनावरांसारखे बोलतो आणि जनावरांसारखा खातो असे म्हणाले. यावेळी राजेशला या गोष्टी ऐकून दरवेळी राग आला. हे प्रकरण आता त्याच्या सहनशीलतेपलीकडे गेले होते. त्या क्षणी तो स्वयंपाकगृहात गेला आणि भाजी कापण्याचा चाकू उचलला. त्यावेळी रोजी रूममध्ये बसून मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होती. तो शांतपणे तिच्या मागे पोहोचला आणि डाव्या हाताने तिच्या मानेवरती घट्ट पकडून उजव्या हाताने तिच्या मानेवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने रोजी घाबरली. मग लवकरच तिने स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा करत तिने राजेशचा हात दाताने चावला. असे असूनही राजेशने आपली पकड सोडविली नाही. राजेशने चाकूने तिचा गळा चिरला. यानंतर ती जमिनीवर पडली आणि काही काळातच ती कायमची शांत झाली. रोजीची हत्या केल्यानंतर चाकू धुवून किचनमध्ये ठेवला आणि तिथून त्याने पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी राजेशला तात्काळ अटक केली. नुकर राजेशने व्यावसायिक किलर पद्धतीने रोजीची हत्या केली होती. राजेशचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले आणि न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. रिमांडची मुदत संपल्यानंतर 21 मे 2019 रोजी आरोपी राजेशला पुन्हा न्यायालयात हजर केले असता अचानक या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला. शहरातील प्रसिद्ध हाय प्रोफाईल रोजी सिक्का हत्याकांडातील आरोपी राजेश याने मोठा खुलासा केला की त्याने सासरे राजिंदर सिक्का यांच्या सांगण्यावरूनच रोजीची हत्या केली आणि त्यासाठी त्याला 50,000 रुपयाचे आमिष दाखवले होते. या प्रकरणात राजिंदर याच्या मुलाने देखील त्याच्या पित्यावरती आरोप केला होता. तर दुसरीकडे रोजी हिच्या आई वडिलांनी देखील दीपांशू आणि राजिंदर यांना हुंड्याबळीसाठीच रोजीची हत्या करण्यात आल्याचा दावा केला. नोकर राजेश याने दिलेल्या जबानीनुसार पोलिसांनी तपास केला. मात्र कथेचे संकलन होईपर्यंत या प्रकरणात नवीन काहीही माहिती समोर आली नव्हती. रिमांडची मुदत संपल्यानंतर आरोपी राजेशची न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा आता नेमका काय तपास करतात याकडे लक्ष लागून आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.